म्हणजे तो जवळपास पोहोचणार आहे, 100% पोहोचू शकणार नाही, म्हणून त्याला बजेट कारण तो पुढच्या वर्षीचा आणखी एक मुद्दा आहे. हा जो अर्थसंकल्प असतो ना, हा एक आपल्या देशाची दिशा दर्शवणारा असतो. आम्ही आर्थिक दृष्टीने कुठे आहोत, कुठे जाणार आहोत आणि कसे जाणार आहोत, इन व्हॉट फॅशन वी विल मूव्ह इन द कमिंग इयर, असं त्यात नमूद असतो. आणि म्हणून तो केवळ अंदाज नसतो, बऱ्यापैकी बरोबर असलेला अंदाज असतो. आणि समजा तो थोड्याफार प्रमाणामध्ये कमी जास्त राहिला तर त्याची पूर्तता कशी करावी हे सरकारला ठरवावं. आपल्या सगळ्यांचं एक असं या वर्षीचं वेगळं वैशिष्ट्य आहे की जुलै महिन्यामध्ये मागच्या सरकारची 5 वर्ष पूर्ण झाली अशा अर्थानं मागच्या हे बजेट मांडलं गेलं. ते बजेट हे पूर्ण बजेट नव्हतं. पूर्ण बजेट नेहमी फेब्रुवारीत मांडलं जातं. जुलैमध्ये मांडलं बजेट हे वर्षाचं मांडता येऊ शकत. पण त्या सरकारची टर्म संपत होती, निवडणुका व्हायच्या होत्या वगैरे वगैरे, आणि त्याच्या अनुषंगाने आपल्याला ती मांडणी करायची. वर्षाचा बजेट फार कोणी ढकलता येत नाही, ढकलणं बरोबर नसतं. म्हणून जुलै 24 पर्यंत बजेट जे मांडलं होतं त्याच्याच आधारे दुसरं बजेट मांडलं. आणखी एक मुद्दा आहे, हे बजेट या सरकारचं ज्याचा अर्थ एनडीए सरकारचं, बीजेपी लेड सरकारचं मोदींच्या कालखंडात असलेलं त्यांच्या 3ऱ्या कालखंडातलं बजेट. पहिली 5 वर्ष, दुसरी 5 वर्ष आणि आता 3ऱ्या 5व्या वर्षात. पण 8व्यांदा मानलं उत्तर दिलं, 8व्यांदा हे बजेट. अगदी साध्या सोप्या शब्दात सांगायचं तर देशाचा येणारा पैसा कसा येईल आणि देशाचा येणारा पैसा कसा खर्च होईल. पैसा कुठून येतो देशाला? आपण कर वेगवेगळे असतात. त्याचे आणखी एक मुद्दा लक्षात घ्या, कर 2 प्रकारचे असतात. एक असतो केंद्रीय कर आणि एक असतो राज्याचा. आता पुढच्या महिन्यात राज्याचा बजेट येईल. उदाहरणार्थ आपण प्रोफेशनल टॅक्स देतो, आपण नाव ऐकू नये, हा राज्याचा कर. म्हणून केंद्राच्या कराचं उत्पन्न हे केंद्राने लावलेल्या कराचं उत्पन्न. याचं काय वेळा कराचं उत्पन्न म्हणजे सगळं नाही, राज्याचं कराचं उत्पन्न वेगळं कारण राज्याचं बजेट. आता उदाहरणार्थ म्युन्सिपालिटीकडे टॅक्स मिळतात, हे म्युन्सिपालिटीला कर मिळतो. म्युन्सिपालिटीला दिलेला कर हे म्युन्सिपालिटीचं किंवा महानगरपालिकेचं उत्पन्न आहे. म्हणून कर हा शब्द पुढे घ्यायचा अर्थ असा आहे की ज्यांनी लावला तो कर. म्हणजे केंद्र सरकारचे कर कोणते? तर केंद्र सरकार इन्कम टॅक्स, आयकर, केंद्र सरकार जीएसटीचा कर लावतो. हे प्रामुख्याने केंद्र सरकारचे कराचे पासून मिळणारे कर आहे, साधारण. तसे हे केवळ 2 नाहीये, आयातीवर कर लावतो, निर्यातीवर कर लावतो, विमाच्या अंतर्गत हे कर लावतो. केंद्रीय पातळीवर लावलेल्या करापासून मिळणारे उत्पन्न साध्या शब्दात. आणि हे उत्पन्न हा सरकारच्या उत्पन्नाचा भाग. त्याच्या जोडीला सरकारला काही व्याज मिळते, ते कर सरकारच्या उत्पन्नाचा दुसरा. सरकार काही वेळा कर्ज घेते, हा उत्पन्नाचा 3रा. आणि त्याच्यातून सरकार कॉमर्सच्या भाषेत सांगायचं तर महसुली खर्च करतो आणि भांडवली खर्च करतो. महसुली खर्च याचा सोप्या शब्दात अर्थ सरकार चालवण्याकरता करावा लागणारा, नित्य नेमाने करावा लागणारा, वारंवार करावा लागणारा, टाळता न येणारा आणि पुढे ढकलता न येणारा, थोडक्यात वैशिष्ट्य असा खर्च. उदाहरणार्थ सरकार पगार देतं, सरकार ग्रँट देतं, अशा प्रकारचा सरकार जो खर्च करतो त्याला महसुली खर्च म्हणतात. ज्याला रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. आपल्याला नेहमी सरकार जो खर्च करतो तो दिसतो, तो भांडवली खर्च असतो. आता इतक्या लांब येणं पूर्वी फार कठीण होतं, आता इतक्या लांब आलो असं वाटलंही नाही. म्हणजे रस्ते झाले, पूल झाले,
विमानतळ झाले वगैरे, हा सगळा खर्च भांडवली खर्च. आणि एक महत्वाचा मुद्दा आपण बजेट सुरू घेताना लक्षात घेतला, सरकार जादाचा खर्च सर्वसाधारणपणे करू शकतो आणि करतं. म्हणजे मला सरकारचं उत्पन्न उदाहरणासाठी 100 रुपये आहे असं समजा, सरकार 100 रुपयापेक्षा जास्त खर्च करू शकतो कारण तो करावा लागणार आहे असं सरकारला वाटतं. आपल्याकडे पगाराचा खर्च सरकारचा खूप मोठ्या प्रमाणात आहे, उरलेला जो काही खर्च असतो तो सरकार केल्यानंतर उत्पन्नापेक्षा तो खर्च जास्त होतो. जेव्हा तो उत्पन्नापेक्षा जास्त होतो त्याला तूट असं म्हणतात, म्हणजे तो तुटीचा अर्थसंकल्प असतो. उलट परिस्थिती असते की उत्पन्न जास्त आहे आणि खर्च कमी आहे. सर्वसाधारण देशाचा अर्थसंकल्प असा नसतो, अपवादात्मक स्थितीमध्ये येऊ शकतो. आलेली परिस्थिती चांगली, पण इतकी चांगली परिस्थिती असण्याची शक्यता कमी असते, कारण कितीही चांगली परिस्थिती आली तरी खर्च करावाच लागतो राष्ट्राला वेगवेगळ्या प्रकारचा, आणि त्यामुळे खर्च साधारण जास्त होतं. हा खर्च सरकार भागवतं. आपल्याला जो जे करता येत नाही ते म्हणजे सरकार नोटा छापू शकतो. हे प्रमाण जितकं कमी तितकी आर्थिक परिस्थिती चांगली. या सरकारचं वैशिष्ट्य असं आहे, आता आकडेवारी थोडक्यात सांगतो की ही तूट आपण हळूहळू कमी करत आहोत. आणि ही तूट अंकगणिती पद्धतीने कमी केलेली नाही. म्हणजे कसं, 100 आहे 120 म्हणजे तूट आली 20. आता समजा मला तूट 10 आणायची असेल, माझ्याकडे 2 मार्ग आहेत. 100 ची 110 झाली की तूट 10 झाली, किंवा 120 ची 110 झाली तरी तूट 10. आपल्या सरकारचं आतापर्यंत धोरण हे मोदी सरकारचं मोठं ट्रेंड आहे की त्यांनी काय केलं, आम्ही खर्च कमी करणार नाही, आम्ही उत्पन्न मग तूट कमी करतो आणि देशाला समजतो. नाही तर मग काय 100 आहे 100 केला, मग आता यावर्षी काय वेगवेगळ्या एवढेच पैसे, अमुक ठिकाणी एवढेच. सरकारला ऍम्बिशन बाळगावी लागते, कारण आपल्या देशापुरते एका वाक्यात सांगायचं, आता आपण विकासाच्या टप्प्यात अविकसित देश, विकसनशील देश आणि विकसित देश हे 3 प्रकार आहेत देशाचे. आपण अविकसित होतो, आता आपण विकसनशील आहोत, डेव्हलपिंग. पहिलं अनडेव्हलप्ड आणि तिसरं डेव्हलप्ड. जे आपण मराठीमध्ये आपले पंतप्रधान सांगतात की 2047 मध्ये आम्हाला आमचा देश विकसित करायचा आहे, विकसित भारत 2047 अशी घोषणा आहे. त्यामुळे विकसित कडे जायचंय, अविकसित होतो, विकसनशील आहे, विकसित कडे जायचं. हे साधा शब्द सांगूया, गरीब होतो, आता जरा मध्यम वर्गाची स्थिती आहे देशाची आणि त्याच्याकडून आता आम्हाला श्रीमंत. मी अगदी साध्या शब्दात का सांगतो, विनाकारण ते शब्द काही वापरणार आणि ते जर नीट कळले नाही तर बजेट नाही करायचं. या टप्प्यांचं हे बजेट आहे आणि म्हणून सरकारचा जो प्रयत्न आहे ना, तो प्रयत्न कराचं संकलन जास्त व्हावा, याप्रमाणे आपण बजेट समजून घेऊया. मी साधारण प्राथमिक मांडणी सरांच्या उत्तरासाठी केली. एक सरासरी सोप्या भाषेत आणि छान भूमिका तयार करून बजेट आपल्या समोर आणण्याचा चांगला एक आदर्श आपल्याला दाखवला. मित्रांनो, तुम्ही तुमच्यापैकी किती जणांनी 1 तारखेला बजेट टीव्हीवर ऐकलं किंवा 2 तारखेला 5,000 असेल तर किंवा कोणाला त्याच्यातून ऐकलं? छान. जुना गणेश एकटा आहे काहीतरी अडचणीत आणायचं, त्याच्यासाठी जोरदार काढायला. मित्रांनो, ह्या सगळ्या तुम्ही पण वाचलं असेल तर काय होतं, गणेशची हिंमत सांगायची. तुम्हाला असं वाटतं उगाच आपण दाखवलं केलं, दुसऱ्याने काही विचारलं तर बरोबर होतं, त्याच्यामुळे आज काही काळजी नाही करायची. पण ह्या सगळ्या बजेट मांडताना मित्रांनो त्याची काही वैशिष्ट्य होती या बजेटची. त्या वैशिष्ट्यात मांडताना एक शब्द आला होता 4 अक्षर. तुम्ही जर असेल तर आठवा काय होता शब्द. हे बजेट या 4 गोष्टींच्या भोवती होतं. पहिल्या प्रश्नाचं उत्तर कोणाला आलंय लक्षात? किती लाख कोटीचे बजेट आहे? 50.60. अजून कोण? 50.65. कोण? तुझं नाव काय? आरती. आरतीसाठी जोरदार टाळ्या.
आज आपण अभिनंदन करतोय सुद्धा गिफ्ट देऊन बँकेच्या वतीने तुला गिफ्ट दिली. असं लाख कोटींचं जे बजेट आहे अभिनंदन आरतीचं. म्हणजे आपल्या या सगळ्या वर्षभरामध्ये 25-26 मध्ये 55.7 लाख कोटी आपल्याला जमा करायचे. आणि सरांनी आता जे सांगितलं की आपण जी काही खरेदी करू, ज्या काही वस्तू वापरू, त्याच्यावरून ही 55.7 वेगवेगळ्या स्त्रोतामधून घेतली. त्याच्यामध्ये जीएसटी, आपण जी कोणती वस्तू खरेदी केल्यावर जीएसटी असतो ना, तर हा जीएसटी तुम्ही जर भरला तर ही 55 लाख कोटी जमा होतील. तर आपल्याला चांगल्या गोष्टी वापरायला मिळतील आणि चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर मिळेल, देशाचा विकास होईल, प्रगती होईल. हा दुसरा प्रश्न होता की तो शब्द कोणता ज्याच्या त्याच्यामध्ये बजेट तयार होतो. मी शब्द सांगतो, ज्ञान म्हणून शब्द आहे, GAYN असं तसं स्पेलिंग आहे शब्दाचं. आणि याच्या GAYN मध्ये काय काय, जी म्हणजे काय सांगा, वाचलं असेल तर गुगल पण पाहू शकता लगेच. फाईट कर गरीब, वाय म्हणजे युवा, ये म्हणजे नारी. वा, जोरदार. तर ते 3 सांगितले, आपण त्याला बक्षीस देऊया. कुणालचं अभिनंदन. डॉक्टर सुरवेश सर त्याला गिफ्ट देतील. हे जे बजेट मांडलंय हे गरीब, वाय म्हणजे युवकांसाठी, वाय अन्नदाता, हे म्हणजे असा शेतकरी आणि आमच्या माता भगिनी यांना समोर ठेवून यांचा विकास होणार आणि यांना ताकद देणं या विषयाला धरून हे बजेट सर मांडलेलं आहे. आणि याचा प्रकाश करावा. कोणते बजेट मांडताना अर्थमंत्री त्या बजेट मधल्या फोकस पॉइंट बद्दल बोलतात. जो हा शब्द आहे, हे बजेट गरिबांसाठी आहे, महिलांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी. हे प्रामुख्याने या घटकांवर फोकस इतर मंडळींसाठी सुद्धा आहे. इतर मंडळी त्याच्यात आलेली, पण याच्यावर फोकस. देशाची प्रगती ही 2 पद्धतीने. अर्थशास्त्राचं एक सगळ्यात महत्वाचं सूत्र आहे आणि ते सूत्र असं आहे, इन्कम गॅप कमी होत गेली देश लवकर विकसित. छोटं उदाहरण आहे, एका बाजूला देशाचं सर्वोच्च टाटा, बिर्ला, अंबानी, त्यांचंही उत्पन्न अत्यंत गरीब दरिद्री अवस्थेत असलेलं आहे. या दोघांच्या उत्पन्नात ते आज असलेला जो फरक आहे, गॅप बिटवीन द 2 इन्कम, द रिचेस्ट वन अँड द पुअरेस्ट, कमी करणं हे सरकारला जर जमलं तर सरकार हळूवारपणे तो देश विकासाकडे घेऊन. हे असं का करायचं असतं ते सांग. या देशामध्ये शेतीचं आजही कॉन्ट्रिब्युशन आपल्या देशामध्ये एकूण उत्पन्नात 50% जास्त आहे. शेतीवर अवलंबून असणारी मंडळींची संख्या जरा उत्पादनाच्या परिभाषेत ती 58%. मात्र शेतीपासून सरकारला मिळणारं उत्पन्न जी 50% पॉप्युलेशन डिपेंडेंट असलेले 58%, मात्र सरकारला मिळणारं त्याच्यापासून ते या तुलनेमध्ये निम्मेपेक्षा कमी, म्हणजे 50%च्या तुलनेत. पण जोपर्यंत शेती नावाच्या विषयाला योग्य तो पुढे नेण्याच्या दृष्टीने प्रयत्न होत नाही, तोपर्यंत शेतकऱ्याचं उत्पन्न, शेतमजुराचं उत्पन्न, शेतीला पूरक असलेल्या व्यवसायाचं उत्पन्न हे वाढणार नाही. म्हणजे गरीब हा गरीब राहील. म्हणून कृषी, म्हणून या बजेटमध्ये कृषीसाठी विशिष्ट योजना जाहीर, फोकस्ड बजेट आहे. आणि हे कृषीसाठी ज्या जाहीर झाल्या त्याचा अर्थ त्या योजनांच्या आकड्यांचं तपशिलात जात, कारण ते बजेटमध्ये वेगळं भाषण होतं. आपला मुद्दा समजणे खूप हे जे कृषी मधलं आहे हे स्वयंपूर्ण भारत, आत्मनिर्भर भारत, 145 कोटीच्या आसपास जगातल्या 1 नंबरची लोकसंख्या असणारा देश आहे. चीनपेक्षा आपली लोकसंख्या आता जास्त आहे. या 145 कोटी लोकांपैकी सर्वसाधारणपणे 75 कोटी ते 80 कोटी एवढी जनता यावर अवलंबून आहे. आणि देशाला आत्मनिर्भर करायचं आहे, स्वयंपूर्ण करायचं आहे. म्हणून सर्व प्रकारचा भरभरून पैसा बजेटमध्ये कृषीसाठी टाकला. योजना खूप मोठ्या केल्या. अन्नधान्याच्या योजना आहे, जलसंधारणाच्या योजना आहे, नंतर सौर संबंधीच्या योजना आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या शेताशी जोडलेल्या असलेल्या पिकांच्या संदर्भामधल्या प्रोसेसिंगच्या योजना आहे.
नंतर त्या भागामध्ये असलेल्या एखाद्या महत्वाच्या प्रॉडक्ट. आपला देश हा इतका वैविध्यपूर्ण आहे की आपल्याला माहिती नाही आपल्या कोणत्या भागात काय होतं तिथे गेल्याशिवाय. बजेटमध्ये अर्थमंत्र्यांचा एक प्रॉडक्ट बद्दल विधान आहे, मखाना प्रॉडक्ट. ते बिहारमध्ये होतं. महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही आदिवासी भागात गेला तर तिथे महू मिळते. महू तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटलं की आपण सर्वसाधारणपणे प्रमाण कमी झालंय. चारोळी श्रीखंडात बऱ्याच टाकले जाते. हे चारोळीचं उत्पादन सर्वाधिक आदिवासी भागात. माझा मत त्या मखाण्यासाठी प्रोत्साहन, डाळींसाठी प्रोत्साहन. पण प्रोत्साहन कसं आहे, प्रोत्साहन अनेक पद्धतीने छान उत्तर दिली. चितोळे साहेबांनी छोटस बक्षीस हे प्रोत्साहन. आणि आता आपल्याला वाटणार नाही तर बक्षीस छोटीशी एक वस्तू आहे. मी उत्तर बरोबर देऊ शकतो कारण मी अभ्यास केला होता, कारण मला माहिती होतं. मला आता असंच बक्षीस चितोळे साहेबांवर पुढच्या वर्षी घ्यायचं असेल तर जास्त केला पाहिजे. हे प्रोत्साहन आहे. आता सरकारने काय सांगितलं, तूर उडीद आणि मसूर उद्धव हे प्रॉडक्ट निवडलेला. या बाबतीत आपल्याला आयात करायला म्हणजे आपल्या देशात जे पिकवतो ते आपल्या देशामध्ये कमी. म्हणून त्यांनी यावर्षी योजना कृषीची काय केली की जितकं पिकवाल तितकं आम्ही खरेदी करू, पुढे नाही घेऊ. आम्ही म्हणजे सरकार. उद्देश काय, अधिक पिकवलं. शेतकऱ्याला चिंता असते ना, मी पिकवलं नाही विकलं गेलं तर. आणि समजा पिकवलं माझ्या खर्चापेक्षाही मला पैसे नाही मिळाले, काही वेळा बाग शेतामध्ये ऊस उभा असतो. कारखाने असा भाव देतात की तो कापून कारखान्यापर्यंत नाही ना ते शेतकऱ्याला जमत. शेतकऱ्याचे प्रश्न अनेक आहे. आणि म्हणून शेतकऱ्याला उपयुक्त असलेली मदत करण्याचं, आश्वासन देण्याचं, प्रोत्साहन देण्याचं, निधी देण्याचं असं सर्वंकष, ज्याला इंग्रजीमध्ये इन्क्लुसिव्ह म्हणतात. पैसा आहे पैसा देऊ, कर्ज पाहिजे कर्ज, कर्जाची परतफेड जो करेल त्याला कर्जावरचं व्याज भाव. योजनेचे शीर्षक सांग, तुमचा माल खरेदी करू, त्याच्यापेक्षा अधिक झाला निर्यातीला परवानगी. अशा प्रोत्साहनात्मक विषय मगाच्या असलेल्या एक मध्ये समावेश. याच्याशी जोडून महिलांचा विषय. आपल्याला कसं आहे, गरिबांकडे लक्ष देण्याच्या शब्दाचा खरा अर्थ काय. मी एक हा कार्यक्रम कौटुंबिक सदस्य. माझी आई शिक्षिका होती. ती मला म्हणायची कोणाकडे काही मागायचं असेल तर कधी पैसे नाही मागायचे. लहान होतं तिला विचारलं, म्हणलं जगात सगळंच काम पैशाने तू म्हणतो पैसे नाही मागायचे, मग काय करायचं. त्यामुळे तुझं ज्याच्याशिवाय काम अडतं ते माग. कारण पैसे मिळाले तर तू तिथेच खर्च करशील, शाश्वती नसते. काय तुमची गरज लागली, तुम्हाला सक्षम करतो. तुम्ही ते काम करायला पूर्ण तयार झाले पाहिजे असं. पण दुर्लक्षित घटक समाज जीवनामध्ये आपल्याकडे आजही पुरुषांपेक्षा स्त्री. आणि म्हणून त्यांना एम्पॉवर करायचं, त्यांच्या हातामध्ये अर्थसत्ता केली. जरा सामाजिक विषय आहे पण महत्वाचा आहे. तर घर चाललं जात. घरातली एक महिला शिकली, आपण आपल्या सगळ्यांच्या आईबद्दलचा विचार करू तर ती घर अधिक सुशिक्षित करते. आणि मग तिला सक्षम करायचं म्हणजे तिला तिच्या हातात पैसे मिळाले पाहिजे, तिचे पैसे, तिच्या कष्टाचे पैसे. ही रचना या बजेटमध्ये बचत गटात काम करणाऱ्या, आता सगळे बँकेचे अधिकारी करतात. या बँकांचा अनुभव इतका चांगला आहे की बचत गटात काम करणाऱ्या महिलांची कधीही एनपीए होत नाही. हे साध्या शब्दात कर्ज मोडत नाही. तांत्रिक शब्द सोडून द्या. नाही पुन्हा एनपीए म्हणजे काय. आणि मी नेहमी शॉर्ट फॉर्मचं असं सांगतो, शॉर्ट फॉर्मचे फार वेगवेगळे अर्थ असतात. मी समजा बीपी म्हटलं तर समजला म्हणे मग सरांचं बीपी डिस्टर्ब झालं, कारण त्याचा एक अर्थ ब्लड प्रेशर आहे. पण ते कॉमर्सच्या माणसाला लक्षात बीपी म्हटलं म्हणजे बिल परचेस असं पाहिजे. त्या ठिकाणचे शॉर्ट फॉर्मचे अर्थ वेगळे असतात. म्हणजे ते एनपीए म्हणजे काय, तो कर्ज मोडलं नाही, सोपा विषय. महिलांची खात्री प्रामाणिकपणामुळे कर्ज बोललेल्या नसलेल्या अवस्थेत जास्त असतात. त्यांना मोठ्या प्रमाणात द्यायचं. मी आता 4 दिवसापूर्वी बजेट जाहीर झाल्यावर एका महिलांच्या उपक्रमात गेलो होतो उद्घाटनाला. आणि मी 4 चालू तुम्हाला खरं सांग, मी तुम्हाला आश्चर्य वाटेल, मला तिथे असे प्रॉडक्ट पाहायला मिळाले विक्रीसाठी जे मला नावानेच माहीत नव्हतं. बाकी पुढचं तर सोडून द्या, नावानेच माहीत नव्हतं. म्हणजे हातसडीचा जातो, त्याच्यावरचा पांढरा भाग काढला दोन्ही करतात, म्हणजे तो लालसर असतो. तो क्रश केला की त्याचं तेल तयार. हे जे तेल आहे ते न्यूट्रिशियस असतं. त्याचं न्यूट्रिशियस व्हॅल्यू जास्त आहे, हेल्थ व्हॅल्यू जास्त आहे. एवढा शब्द पुरेसा आहे. त्याची किंमत बाजारात फार आहे. असं काही तेल
उत्पादन करा, बाजारात आणा. आणि आधी आपण सगळे हेल्थ कॉन्शियस आहोत. नुसते हेल्थच नाही, पण महिलांनी तयार केलेले उत्पादन. आता तुम्हाला मुलाच्या आज्ञेने सांगतो, परवा अर्थमंत्र्यांनी भाषण करताना त्या ज्या साडी नेसलेल्या होत्या ती बिहारची हँडलूमची साडी. देशाचा अर्थमंत्री जेव्हा माझ्या देशाचं प्रॉडक्ट मी परिधान करेल किंवा वापरेल तेव्हा देश बजेट साधारण लॅपटॉपवर केलं, पण लॅपटॉप एका लाल असलेल्या रंगाच्या लक्ष्मीचं वस्त्र असतं आणि म्हणून लक्ष्मीचं आपलं जे पुरातन असतं लक्ष्य त्याच्या अनुषंगाने तो लॅपटॉप झाकून आणला. आणि तो फार पूर्वी आपल्याकडे आम्ही जेवढी 15-17 वर्षाचे होतो किंवा 50 वर्षापेक्षा 60 वर्षाचे त्यावेळी वह्या तशा असायच्या. देश रिप्रेझेंट करायचं, देशातल्या सामान्यांना मोठं करायचं म्हणून माहिती. सर खरोखर आपण आता अनुदानाचा विषय म्हणाला, प्रोत्साहनाचा विषय म्हणाला की कारागिरांना आपल्या देशातल्या मंडळींना प्रोत्साहन देऊन पुढे करायचंय. मला या निमित्ताने आठवतंय की आपले छत्रपती शिवाजी महाराज यांचं सुशासन प्रशासन म्हणजे आपल्या देशाचे पंतप्रधान छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श नेहमी आपल्याला सांगतात, बोलतात आणि त्यांच्या या सगळ्या बजेटमध्ये पण सर्व दिसतो. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये निर्मला सीतारामन साडी त्या साडीचं नाव काय? पैठणी आपली साडी आहे. लवकर 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 मागच्या वर्षी बोलतो मी या वर्षी आपले पास आहे आणि बिहारची कारागिरांनी बनवलेली वेगवेगळ्या प्रकारची मनोरमी साडी आहे, जशी आपल्याकडे पैठणी असते. काय नाव म्हणतात? देवताचं अभिनंदन डॉक्टर सर करताय. आपला संवाद पुढे चालू ठेवूया. शिक्षण म्हणून आम्ही कॉलेज शिकताय, मला कन्सल्टंट व्हायचं आहे, मला बिझनेस सुरू करायचा आहे. तर हे सगळं वाचताना शिक्षणामध्ये आपली भाऊ बहीण पण असं शिकताय, तर तुम्ही काय तरतुदी वाचताय माहिती म्हणून काय वाचलं किंवा काय मेडिकल मध्ये काय होणार आहे किंवा नवीन काय प्रोजेक्ट तुमच्या कानावर आहे, कितीमध्ये काय आली झालं पाहिजे ना. पेपर गुगल बघा तुमच्या हातामध्ये, आता नका वाचू पण रोज एखादी तरी बातमी देशात काय चाललंय आपण विद्यार्थी म्हणून चौकस असलो पाहिजे. प्रयत्न करा की रोज आता गुगलचा आपण टाइमचा 12 किती वेळ काय वापरला त्याच्यामध्ये 15 मिनिटं तरी नॅशनल न्यूज आपण वाचला पाहिजे. तर शिक्षणामध्ये मेडिकल मध्ये काही झालंय, 10,000 जागा वाढलेल्या आहेत. आता मेडिकलचं शिक्षण डॉक्टर मिळणं ग्रामीणमध्ये मोठी दवाखाने त्याचं फीस सामान्य माणसाला परवडणार आहे का? तर आता येत्या 5 वर्षामध्ये 75 सीट्स मेडिकलच्या वाढणार आहेत. त्याच्यामध्ये 10,000 जागा आता या वर्षी वाढवून घेत आहेत. म्हणजे अनेक डॉक्टर देशाला मिळतील आणि आपलं आरोग्य त्याच्यामध्ये चांगल्या सेवा मिळण्यासाठी होणार आहे. शेतकऱ्यांसाठी असं काय झालंय, प्रधानमंत्री जनधान्य योजना काय त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतोय खूप छान. म्हणजे ज्या जिल्ह्यांचं उत्पन्न कमी आहे किंवा कमी फार विकत नाही असे 10 जिल्हे आयडेंटिफाय होणार आहेत आणि त्या 10 जिल्ह्यांवर आपल्या बजेटमध्ये विशेष शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवावं म्हणून त्यांचं ट्रेनिंग असेल, त्यांचा पिकांना भाव असेल, त्यांना तिथे प्रशिक्षण संस्था असतील, हे सगळं या सगळ्या तरतुदीमध्ये होणार आहे. काय नाव म्हणतो तुला भेटेल सगळे फॉरेन्सिकचे विद्यार्थी आहेत आणि आवश्यक नाही की सगळ्यांनी नोकरीच केली पाहिजे. ते व्यवसायही करू शकतात, ते त्यांनाही मोठा उद्योगपती व्हायचं आहे. पण या क्षेत्रामध्ये स्किल असं घेऊन या बजेटमध्ये मुलांना विद्यार्थ्यांना काय मिळालं? तुमच्याकडे फार छान प्रश्न आहे. शिक्षणाशी जोडलेला आहे आणि स्पेशलाइज स्किलचे इम्पॉर्टन्स वाटतं. देशातल्या गुन्ह्यांची संख्या
चक्रावून टाकणारी तुम्हाला सायबर सिक्युरिटी फॉरेन्सिक याच विषयात बजेटमध्ये नॅशनल सेंटर फॉर एक्सलन्स ऑफ स्किलिंग या नावाखाली फार मोठी तरतूद साधारणपणे 25-26 मध्ये अशी 5 मोठी स्पेशलाइज स्कीम आणि तुमचं स्किल हे फार स्पेशलाइज स्कीम तुम्हाला आम्ही याचा अर्थ माझी पिढी अशा अर्थाने सांगतो मी व्यवसायाने चालतो मी ऑडिट करतो पण मला फॉरेन्सिक ऑडिट जर करायचं असेल तर ते आजच्या घडीला करता येणार ते करता येतं चार्टर्ड अकाउंटंटलाच पण मला करता येणार का करता येणार नाही तर माझ्याजवळ फॉरेन्सिक ऑडिटचं स्किल असलेलं सर्व जर तुमच्या करिअरशी संबंधित आहे माणूस मी सीए असताना ते 2-4 महिन्याचा कोर्स आहे त्याच्यानंतर मिळतो पण मला ते मिळवलं पाहिजे आजचं युग हे डिजिटलायझेशनचं युग आहे हॅक हा शब्द तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त आणि मी आता ज्या पद्धतीचे गुन्हे घडताय त्या गुन्ह्याच्या फायटिंगला आवश्यक असलेलं जे टेक्निक आहे ते टेक्निक तुम्ही तुमच्या 3 वर्षाच्या 5 वर्षाच्या कोर्समध्ये परिपूर्ण करू शकता म्हणून अशी हायर सेंटर्स साहेबांनी जसं विचारलं त्याप्रमाणे तुम्हाला भविष्यामध्ये व्यक्तिगत कन्सल्टिंग करता येईल आता जर एखाद्या गावामध्ये हॅक जाणणारा कोणी तरुण असला तर त्याला पोलीस डिपार्टमेंटमध्ये पोलिसांचे माणसं एसपी पासून पूर्ण सन्मान घरी गाडी पाठवून बोलवतात आणि काय भानगड समजून सांगतात कारण भानगड समजली तर पुढे ते काही करतील पोलिसी काकाय ते करायचे तेच कळलं नाही कारण आता गुन्ह्यांची संख्या ही फॉरेन्सिक सायबर याच्या अनुषंगाने फार मोठी दुसरं की तो पुन्हा अत्यंत कमी काळात गुन्ह्याला निष्णात शब्द वापर नाही पण तो अत्यंत खुबीने केलेला असतो त्याचं सगळ्यांना माहित झालं म्हणून नाव सांगायला हरकत नाही काही मिनिटाच्या अवधीत प्रसिद्ध असलेल्या एका बँकेतून पुण्यातून 92 कोटी रुपये इन अ स्पॅन ऑफ फ्यू मिनिट्स किती स्किलची जरूर आहे पण आता असं म्हटलं की मला ते स्किल नाही आलं तर चालेल तर आपण आउटडेटेड होतो आउटडेटेड व्हायचं नसेल तर स्किल पाहिजे त्याच्यासाठी तर दुसरी फार महत्वाची तरतूद आहे माझी तुम्हाला असं नाही तुम्हाला 500 कोटी रुपये या बजेटमध्ये स्पेशल युनिव्हर्सिटीसाठी दिले आहे जी देशातली पहिली युनिव्हर्सिटी एआयची होणार आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे प्रकरण लोकांचं असलेलं एक्सलन्स आहे आज जगामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी अमेरिका क्रमांक 1 वर राहण्याचा प्रयत्न करते ते क्रमांक 1 वर राहतील कसं आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्यांनी शोधून काढला जी माणसं प्रामुख्याने तिथले त्यातल्या एकासाठी आता नोकरीचं रेकमेंडेशन पण सुदैवानं आपण डिजिटलायझेशनच्या प्रोसेसमध्ये क्रमांक 3 वर आहोत एआयला जसं आर्थिक परिस्थिती क्रमांक 5 जर आपण म्हणजे विशेषतः तुम्ही विद्यार्थ्यांनी याकडे लक्ष दिलं हा फार स्पेशलाइज आहे कॉन्सन्ट्रेशन करून पाहण्याचा पर्याय शोधण्याचा आहे म्हणजे टेक्नॉलॉजीचा उपयोग टॅलेंटच्या साहाय्याने काही शब्द लक्षात घ्या टेक्नॉलॉजी विथ टॅलेंट अकंपनीड बाय टॉलरन्स म्हणजे तुम्ही बघितलं की मला लगेच कळेल असं नसतं याच्यात कारण त्याने काय डोकं वापरलंय हे तर पहिलं तर डोकं कसे समजतात आणि त्याचं डोकं समजण्याकरता स्पेशल डोकं मला काय म्हणायचं तुमच्या लक्षात पुन्हा करणाऱ्याने त्याचा एक वेगळा अभ्यास केला वेगळ्या पद्धतीने केला आणि म्हणून हल्ली आपल्याकडे मोबाईलवर सुद्धा मोबाईल तुम्ही घेतात तर मोबाईलवर बोलण्याच्या अधिक सूचना येतात या नंबरला फोन करा कोणाला फसवू नका तुम्ही फसवू नका अशा हे खूप मोठ्या प्रमाणात वाढले आणि एआयला डिमांड जगात आहे हे अपकमिंग म्हणजे तुम्हाला थोडं मोकळेपणे सांगायचं तर मी जर नीट अभ्यास माझ्या पुढचा का असेल ना पुण्याचा सोडून द्या अर्थाचा पुढचा जर केला नाही तुम्हाला 2 वर्षांनी ऑडिट करता येईल किती शंका आहे या टेक्नॉलॉजीचा फार मोठा उपयोग आहे हे दुसरं कारण सांगतोय तिसरं तुम्हाला 2 प्रकारच्या असलेल्या विषयामध्ये एक्सपर्टाईज म्हणजे वाईट कृत्य करणाऱ्याची मेंटॅलिटी शोधून काढणं त्याचे अल्टरनेट माहित असणं आणि ते चेक होतील असं नॉलेज असतं स्किलिंगचे 3 अस्पेक्ट
उद्या तुमच्यापैकी कोणालाही मोठं व्हायचंय तर त्याला स्किल शिवाय मोठं होता येणार. इतर ज्ञान आहे, उपयुक्त आहे, पण हे तुम्हाला प्राप्त करूनच घ्यावं लागतं. याच्यासाठी तुम्हाला नाही पण तुमच्या लहान भावंडांसाठी म्हणून सांगतो, अटलजींच्या नावाने अटल लॅब्स 50,000 लॅब्स या सेकंडरी स्कूलला असतात. हा तिसरा असतोय. आणि चौथा असतोय जसा मगाशी शिक्षक साहेबांनी मेडिकलचा सांगितला, 10,000 विद्यार्थी, 75,000 विद्यार्थी. तुमच्यापैकी नर्सिंग आहे, याची डिमांड वाढणार आहे. तुम्ही फार सुदैव यात. तुम्ही अशा कोर्स मध्ये त्या कोर्सची मार्केटमध्ये डिमांड काय, पण त्याचं एक वाक्य सांगतो इंग्रजीतलं, there is always room at the top and there is always rush at the bottom. एक्सलन्स म्हणून सुरू करा, लोक तुमच्या दारात खेड्यात राहतात, शोधत येतील, काही काळजी करू नका. आणि आधी माणसाला शोधणं अवघड नाही जात, लगेच सापडतं. त्याचे 2 डिटेल्स सापडले तुम्हाला. हे एक्सलन्स विषय यूज साठी पहिल्या प्रश्नाचाही हा भाग आहे आणि नंतरच्या विद्यार्थ्याच्या प्रश्नाचाही भाग आहे. अशा खूप स्किल्स, याचा सेंट्रल पॉइंट 2 शब्दात आहे, एक स्किल आणि दुसरा एक्सलन्स. एक्सलन्स या शब्दाचं काही भाषांतर करायचं कारण हा मिळवला. आणि याच्यासाठी आता तुमच्यापुढे सरकार आलं, हे करा, हे उपलब्ध आहे. याचा या बजेटच्या द्वारे आपल्याला उपयोग एक्सलन्स आणि स्किल घेऊन तुम्ही पण खूप आयुष्यामध्ये पुढे जाऊ शकता. आणि जर मी बघतोय ग्रामीण तुम्ही आलेले आहात, सगळ्यांनाच आयुष्यामध्ये पुढे जायचंय, कोणाला खूप मोठं व्हायचंय. आणि हे करताना मी म्हणालो तसं कदाचित तुम्हाला चांगला जॉब मिळेल, पण काही जणांना स्वतःच काही विश्व निर्माण करायचंय, स्वतःचा व्यवसाय करायचा आहे. असं करायचं असेल तर या सगळ्या बजेटमध्ये तरतुदी आहेत. आत्ताच्या याच्यामध्ये जर तुम्ही विचार कराल तर व्यवसाय करायचा, उद्योग करायचा, जरुरी नाही की तुम्ही फॉरेन्सिकचं नॉलेज घेतलं तर तोच व्यवसाय करावा. कदाचित वेगळं काही स्वप्न तुमचं असू शकतं, किंवा यालाच घेऊन तुम्हाला जरी बिझनेस करायचा असेल तर आता आपल्या देशाची माननीय पंतप्रधानांनी मुद्रा लोन योजना केलेली आहे, तिच्यामध्ये तुम्हाला एकदा 10,000 रुपये घ्या, ते घेऊन प्रामाणिकपणे परत करा, 20,000 मिळतील. 20,000 घ्या, प्रामाणिकपणे परत करा, 40,000 मिळतील. असं तुम्हाला 20 लाखांपर्यंत तुम्हाला मिळतं. आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्यांनी अतिशय सगळ्या जातीच्या युवकांसाठी योजना केली आहे. त्यात एक महामंडळ आहे स्वर्गीय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ. आणि त्याची योजना आहे की तुम्हाला कोणताही उद्योग व्यवसाय सुरू करायचा असेल तर पहिली अडचण काय असते, कॅपिटल, म्हणजे पैसे नसतात. आपल्याला तुम्ही 1,000 रुपये उसने देते का, कोणी आणि आपल्याला उद्योग करायचा आहे. पण तुमचं कुणाचंही असं स्वप्न असेल तर तुम्हाला बिन व्याजाचे पैसे मिळतात. व्याज न देता किती मिळतात, अरे वा, 10 लाख रुपये ओबीसी महामंडळावर, अण्णासाहेब पाटील मध्ये 15 लाख रुपये, अमृत मध्ये 15 लाख रुपये. तुमची कोणत्याही जागी धर्माची तुम्ही असा, तुम्हाला प्रत्येकाला समजा असं सांगतो की फॉरेन्सिकची तुम्हाला एक कन्सल्टन्सी सुरू करायची आणि त्याच्यासाठी तुम्हाला स्टाफ पाहिजे, सेक्युलर पाहिजे, ही सगळं इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करायचं. 20 लाख रुपये लागतात. 5 लाख रुपये स्वतःचे, 15 लाख रुपये बँकेकडून कर्ज घ्यायचं. ते कर्ज घेतल्यावर जो आपल्याला त्याचं इन्स्टॉलमेंट बँकेला द्यावा लागतं मंथली, त्याच्यामध्ये कॅपिटल आणि इंटरेस्ट असतं 15 लाखाचं. तर जे आपण बँकेला दिलं तो इन्स्टॉलमेंट ऑनलाईन त्या महामंडळाला पाठवायचा, त्याच्यातलं इंटरेस्टचा कॉम्पोनंट तुम्हाला 15 लाख रुपये तुम्हाला सरकारने बिनव्याजी वापरायला देतात. तुम्ही 3 मैत्रिणी एकत्र आलात तर किती मिळतील, 45 लाख रुपये. म्हणजे कुणाच्याही मनामध्ये जर असं काही स्वप्न असेल की आम्हाला उद्योगपती करायचंय, व्यवसाय करायचंय, तर करू शकता, कुठेही करू शकता. आणि मला अभिमान वाटतो की सगळ्या देशातल्या आपल्या राज्यातल्या आमची दिल्ली बँकची सगळ्यात आघाडीवर 1200 मुलांनी आता हे कर्ज घेतलंय आणि नोकरीच्या मागे न लागता तेच आता कोरेगाव म्हणून प्लास्टिक मोल्डिंगचा व्यवसाय सुरू केला सर. आणि त्यांनी 25 मुलांना नोकरी दिलेली आहे.
25 मुलं त्याच्या हाताखाली काम करतात. चौकामध्ये एकदम नावाची तिने MBA केलं, तिचा नवरा इथे शेंद्रामध्ये कंपनीत नोकरीला आहे आणि तिने टेलरिंगची इन्स्टिट्यूट आहे युनिफॉर्म स्टिचिंग आणि तिच्याकडे आता 25 कारागीर काम करतात 80 लाखाचा टर्नओव्हर. या सगळ्या बजेट मांडणाऱ्या कोण आहेत? निर्मला सीतारामन. यांच्यातून एक गोष्ट तुम्हाला सध्या जर ऑब्झर्व करायचं असेल तर लक्षात येईल की तुम्ही प्रत्येक जण निर्मला सीतारामन त्यांचा जर ट्रॅक आपण आतापर्यंत बघितलं मोदी सरकारमध्ये, त्यांच्याकडे रक्षा मंत्रालय होतं, त्यांच्याकडे वाणिज्य मंत्रालय होतं आणि आता 8 वर्ष त्या आपलं फायनान्स मिनिस्टर आहे. कारण काय? तुमच्या सारख्या सिन्सिअरली काम करतात. एक जो विषय त्यांना दिला त्याच्यामध्ये फोकस होऊन दिवसभर गुगल, व्हॉट्सअप, रील्स असं काही न करता मोदींनी दिलेलं काम करताय. पुढे बघा की आपण शिकण्यासारखं आहे की आपला आता तुम्हाला आई वडिलांनी किती विश्वासाने पाठवलेलं आहे की तुम्ही शिकावं, ग्रॅज्युएट व्हावं, व्हावं. पण हा दिवसभराचा मिळालेला वेळ तुम्ही जर निर्मला सीतारामन सारखा फोकस करून तुमच्या विषयावर दिला, तुम्हाला यश मिळू शकते की नाही? सगळ्यांमध्ये तुमच्याकडे पोटेन्शियल आहे. सरकार तुम्हाला पैसे द्यायला तयार आहे, सगळं नॉलेज गुगलवर उपलब्ध आहे. असं छान तुम्ही करू शकता. मला वाटतं याच्यानंतरचा मी प्रश्न विचारायचा, तुम्ही सरांना प्रश्न विचारा, काही विचारा तुमच्या करिअर बद्दल, त्या बजेट बद्दल, तुमच्या बालकांच्या व्यवसायाबद्दल, तुमच्या बहीण भावाच्या किती प्रकारचं बजेट असायचा प्रश्न. तुमचं नाव सुनीचा प्रश्न आहे. अजून 4 प्रश्न, 5 प्रश्न एकत्र येईल. भारताला सगळ्यात जास्त महसूल अर्निंग कुठून होतं? काय नाव? रितेश. सावित्रीच्या लेखी पण विचार. काही संकट आलं देशावर कोविड सारखं तर काय करतो तसं? अजून 2. जो वय 18 आहे तुझ्यासाठी कोणत्या स्कीम आहे? 18 नंतर आता मी ज्या महामंडळाच्या योजना सांगितल्या त्यातल्या 60 वर्ष वयापर्यंतच्या सगळ्यांना योजना आहे. त्याच्यामुळे तुम्ही कुणी तुमची वडील, तुमचे भाऊ, तुमचे नातेवाईक कुणालाही ही स्कीम सांगू शकता आणि त्याच्यातून त्या योजनांचा लाभ घेता येईल. तुमच्यासाठी 2 प्रश्न तुमच्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी ती लागू होती आहे. 4. सर त्या प्रश्नामध्ये प्रकार विद्यार्थ्यांनी सुरुवातीला सांगितलं आणि जिरापैकी जे असतं ते म्हणजे नाही आपलं बजेट हे निश्चित बजेट आहे, मात्र कमी कमी होत जातं. ते पुढच्या वर्षी 4.4 एवढ्या फिस्कल रेट आपल्या देशाला सर्वाधिक जास्त मिळणारा नोकर आहे जीएसटी. जीएसटी हा इनडायरेक्ट टॅक्स जो आपल्याला स्वतःला द्यावा लागेल. आपण ज्या वस्तू घेतो किंवा ज्या सेवा घेतो त्या वस्तू आणि सेवांवर तो कर आकारला जातो, तो आपण देतो आणि तो आपण दिलेला ती संबंधित व्यक्ती सरकारला. तर सोपं सांगतो, बाजारात गेला, फ्रीज घेतला, 40,000चा फ्रीज आहे, त्याच्यावर जीएसटी आकारला. जीएसटी जे स्लॅब आहे 0, 5, 12, 18% असे स्लॅब आहे. त्याचा जर जीएसटीचा रेट असेल त्याच्यानुसार जे पैसे भेटतील ते सरकारला करणार. आता मी ऑडिटर आहे, मी 10,000 रुपये फी माझी असेल तर मी 18% जीएसटी मला लावावं लागतं. म्हणजे मी तुमचं ऑडिट केलं तर मला 11,800 रुपये मिळतील आणि वरचे 1,800 रुपये माझे नाही, 10,000 माझे, 1,800 रुपये सरकारला देतो. असं सरकारला जीएसटी पासून मिळणार उत्पन्न या महिन्यात 2 लाख कोटी पर्यंत पुढे जाणार आहे. इतकं मोठं आहे. हा बदल त्याच्यामुळे. आणि मग क्रमांक 2 तर आपल्याकडे इन्कम टॅक्स. तिसरा प्रश्न झाला, त्या प्रश्नासाठी जरा थोडं सखोल एक प्रश्न असा विचारला होता की 18 वर्षाचं वय योजना कोणत्या होत्या. हा थोडासा प्रश्न जनरलच झाला. 18 वर्षाचं वय आहे, मी काय करू इच्छितो विचारायला.
किंवा मला या प्रांतात काही काम करायचं, हा एरिया आहे माझ्या कामाचा. आणि कामाचा एरिया हा चॉईस मध्ये वापरून आहे. तुम्ही आता ऑडिटर झाला, माझा चॉईस होतो, त्याच्यात काही स्पेशलायझेशन, पण त्याच्यात फील्ड असं जनरल योजना तुम्हाला सांगितली. मुद्रा रोज तुम्हाला उद्या बँकेत गेला त्यांच्या प्रश्न विचारला, तुम्ही मुद्रा लोनला 5 लाख नाही बघणार. मगाशी एका वाक्यात सांगत होतं आता 18 ते 60 या वयोगटामध्ये कर्ज मिळणार नाही अशी स्थिती नाही. एका वाक्यात मात्र कर्ज म्हणजे परत करावयाचं नाही असा विचार करून कर्ज घेतलं तर आपल्याला सार्वजनिक जीवनात सुद्धा असं करून द्यावं लागेल की मोठे पंचायत हा एक ट्रेंड आहे आपल्या देशात. मगाशी सुरे साहेबांनी सांगितलं की कर्ज घेतलं तुला व्याज माफ आहे करतो. याचा अर्थ काय, तू व्याज वर भरल्याबरोबर परत समजून घ्यायला. त्याचा सूट या शब्दाचा अर्थ काय, मला काही त्याला सूट नाही म्हणत. ते सूट या शब्दाचा एक रिलीफ शब्द आहे, एक रिबेट शब्द आहे, एक डिस्काउंट शब्द आहे, एक कन्सेशन शब्द आहे. असे शब्द आहेत. सूट म्हणजे आपण काय करतो त्याचा अर्थ मला द्यायचं, हे बरोबर नाही आहे. तुला द्यायचं आहे तू योग्य पद्धतीने कर. आणि म्हणून आता विषयाचा झाला नाही म्हणून सांगतो. आमच्या अर्थमंत्र्यांनी घोषित केलं की आमचे पुढचे कायदे तुमच्यावर विश्वास ठेवणारे आहेत. प्लस फर्स्ट लिटिगेशन लॅटर, स्क्रुटिनी लॅटर तुम्ही सादर केलं तुमच्यावर विश्वास. कारण त्याच्यात तुम्ही काही खोटं लिहिलं तर सापडा आणि एकदा प्रामाणिक नाही असं पाहिलं गेलं मग आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन. मला एवढंच माहितीये, मला हे करायचंय, मला मदत आहे, तर मला असं वाटतं आपल्याला हे 100% आहे. महिलांसाठी जर वेगवेगळ्या प्रकारच्या खूप 8-10 महिलांनी ठरवलं एखाद्या आता मी उदाहरण दिलं की जॉईंट उदाहरण तुम्हाला जर करायचं तर तुम्ही असं मनात ठरवा आपण 5 वर्षानंतर भेटू, 7 वर्षानंतर मी नोकरी करणार नाही, मी लोकांना नोकरी देईन म्हणजे मी काहीतरी सुरू करेन. त्याचा तो स्टॅम्प असताना तुम्हाला मोकळ करतो. बोलताना स्वतःला सुरू करताना थोडा 2-4 वर्षापेक्षा खडतर काळ असतो. त्याच्यात एक धोका असा असतो आपला संयम प्रामाणिकपणे कष्ट करून करणाऱ्या महिलांसाठी अनेक योजना अनेक आपल्याला कल्पना करणार नाही अशी. आता मी पुरुष महिलांसाठी गाईड एक योजना बघायची सांगतो, बोलण्याच्या वर जायची सांगतो. ही जी झाडं असतात या झाडांमध्ये सिक्रेशन असतं. त्या सिक्रेशनच्या रिसर्चसाठी करताना तुम्हाला अभ्यास करून त्याचं लॅब टाकता येतं. आणि आता येणाऱ्या कालखंडामध्ये केमिकल ओरिएंटेड ऍग्रिकल्चर राहणार नाही. आपण म्हणतो ना सेंद्रिय खताची वस्तू आणि मग त्याच्यामध्ये डीप फंड अशी एक योजना सुरू झाली. सरकारने आपल्याला किती विश्वास टाकलाय तुम्हाला एक उदाहरण सांगतो. एवढा विश्वास टाकला म्हणजे मी एक स्टार्टअप सुरू केलं स्टार्टअप. तुमच्याजवळ भांडवल 1 लाख रुपये, त्याच्यात तुम्ही 15 काही होते. मग तुम्ही इन्व्हेस्टरकडे गेला. इन्व्हेस्टरला वाटलं याला जमणार नाही, पैसे काय होत नाही, पण तो हिंमत करतो आणि तो टाकतो म्हणतो ठीक आहे 1 लाख मी 10 लाख. तर सरकारने अशी हिंमत करणाऱ्या मंडळींसाठी या बजेटमध्ये फार वेगळा शब्द केलाय, फंड ऑफ फंड्स. भाषण आता एकदम तुम्ही वर्तमानपत्रात एक काम करा, 2 फेब्रुवारीचा इकॉनॉमिक टाइम्स कुठेतरी ठेवा, मोठा आहे पेपर 40 पानाचा. त्याच्यात फंड्स ऑफ फंड्स म्हणजे काय. समजा तुम्ही व्यवसाय सुरू केला, समजा माझ्याजवळ पैसे मी 10 लाख रुपये टाकतो, तो 10 लाखात तो व्यवसाय होत नाही. मग माझा कॉन्फिडन्स कमी व्हायला कारण माझे पैसे अडकतात. अरे बापरे याचं काही जमत नाही. माझा कॉन्फिडन्स टिकावा म्हणून मी दिलेला जो फंड आहे त्याला सरकार फंड करणार. काय कन्सेप्ट काढलाय थोडा आपल्याला टोलची कन्सेप्ट चालू काय माहिती. रोड बांधा, टोल लावा, पैसे द्या, तो टोल वसूल करा. या बजेटमध्ये एक अद्भुत कल्पना आहे. रोड सरकार बांधते आणि मग टोल लावा. त्याने काही गुंतवणूक करायची. त्या गुंतवणुकीचे आकडे मोठे आहेत, त्याने 100 कोटीची गुंतवणूक. तर त्याला त्या गुंतवणुकीवरच्या रिटर्नचा ऍश्युरन्स, त्याने गुंतवणूक आज करायची, ऍश्युरन्स पुढच्या 5 वर्षासाठी. आणि दुसरा एक रस्ता आहे. इमॅजिनेरी कल्पना या बजेटमध्ये फार आहे. आणि आताच तुम्हाला सांगतो अशा प्रकारच्या फंडला सरकार मोठ्या
बिल्डिंग ज्यांची अपूर्ण आहे, प्रेरणापूर्ण आहे, त्यांना सरकार पण आज मी हे लाभवत नाही कारण ते पुष्कळ ते मला वेळ लागेल. तुम्ही एक लक्षात घ्या, पैसा उपलब्ध आहे, पैसा चांगला वापरणारा माणूस हवा आहे. पाचही जण गिफ्ट घ्यायला या समोर आम्ही दरवर्षी करतो. आपत्कालीन संकट आलं तर काय आपत्कालीन संकटासाठी जर बजेट असतो ना, तर आपत्कालीन संकटाचे विषय आहेत ते आपण लक्षात हे वेगवेगळ्या अलॉटेड असलेल्या गोष्टीकडे आपत्कालीन संकटाचा सामना करणारा आपल्याकडचं पहिले आपली सिक्युरिटी म्हणजे आपला डिफेन्स. या डिफेन्सला फार मोठ्या प्रमाणामध्ये पैशाची तरतूद वर्तमान असलेल्या बजेटमध्ये आहे. मागच्या प्रश्नावरून आम्ही खुलासा करतो की या सरकारने खासगी उद्योगधंद्यांनी डिफेन्सच्या गोष्टी तयार करायला अनुमती दिली आहे. आपल्याकडे संभाजीनगरमध्ये, नाशिकमध्ये असे कारखाने सुरू झाले. आम्हाला हे असं प्रॉडक्ट आहे जे डिफेन्ससाठी वापरतात. त्यांना बजेट सरकारनं या बजेटमध्ये साधारण 10 ते 11% वाढवून दिलं. आरोग्य मंत्रालयाचं बजेट आहे. जे कोरोना सारखं काही आलं आणि आता याच प्रकारचं काहीतरी येणार आहे असं सध्या कार्यक्रम पैसे करताचं नाही. सगळ्या जगाचा दृष्टिकोन लोकांना संकट आणण्यासाठी एकमेव शिल्लक आहे. कोरोना प्रायव्हेट रिलेटेड त्याचा तुम्हाला माहिती आहे चायनातून कसा याच्या तरतुदी सपोर्टिंग असतात. या तरतुदी सपोर्टिंग होत्या हे कशावरून? कोविड मध्ये मॅक्सिमम जगाला कोविडची लस देणारा भारत हा क्रमांक 1 चा देश. जनतेला कोविडचं व्हॅक्सिन देऊन 2 व्हॅक्सिन आणि पुण्यात त्याचं मॅन्युफॅक्चरिंग याचं ते त्यांनी पुण्याचं मॅन्युफॅक्चरिंग केलं तर पैसे मिळतात. त्याच्या मंत्रालयाची लक्षात आपल्या सुविधा त्या मंत्रालयाची उदाहरणार्थ आता रेल्वेच्या ऍक्सिडेंट मध्ये झालेल्या आपत्कालीन आपत्तीला रेल्वे मंत्रालयात विकासाची असते आणि रिस्कची असते. आता रेल्वे मंत्रालयात प्रयोजन नाही. कोणत्याही प्रकारचा अपघात घडला तर अत्यंत कमी कालखंडामध्ये त्यांच्या समाजाची सपोर्ट सिस्टीम काम करते. सरकारची मदत करते ती आणि त्यांच्याकडे त्यांचे वेगवेगळे फंड असतात. उदाहरणार्थ पीओ फंड आहे. एखादी घटना घडताना आपण टीव्हीवर ऐकतो मुख्यमंत्र्यांनी 5 लाख रुपये अपघातग्रस्तांना देण्याचे ठरवलं. हा मुख्यमंत्र्यांचा निधी असतो, तसा पीएमचा निधी असतो. त्या पीएमच्या निधीला आपल्याला कॉन्ट्रीब्युट करता येतं. त्याला जर कॉन्ट्रीब्युट केला तर सेक्शन 35 काही आपल्याला सूट मिळते. असा निधी सातत्याने बिल्डअप होतो आणि त्याच्या मंत्रालयाच्या वतीने त्याच्या असलेल्या रिस्कला तो फेस करतो. सर असं अनेक वेळा होतं की आम्हाला काही स्वस्त मिळतं, बाहेरचं मोबाईल बाहेरचा स्वस्त मिळतो, कपडे स्वस्त मिळतात, मग मला माझं पाऊच स्वस्त मिळतो बाहेरचा. माझा भाऊ बनवतो, आमच्या भारतातले आमचे वडील बनवतात, आम्ही ते घेण्याच्या ऐवजी स्वस्त बाहेरच्या चायनाहून आलेले घेतो. आमच्या दिवाळीला लाईटच्या माळा येतात, आकाश कंदील येतो. मग मला असं वाटतं की पैसे वाचतात तर ते घ्यावं. हे योग्य आहे का? दुसरं असं होतं की टॅक्स आम्हाला करायचं वाटतं की याच्यावर जीएसटी त्याच्यावर जीएसटी हे सगळं टॅक्स नाही लावला पाहिजे. पण मला पाणी पाहिजे, मला चांगला रस्ता पाहिजे, मला चांगला ब्रिज पाहिजे, मला रेल्वे चांगली पाहिजे, मला एसटी चांगली पाहिजे, तर हे पण मला मोफत पाहिजे. पण मी जीएसटी नाही भरणार, मी टॅक्स नाही भरणार, बरोबर ना? आता एक व्हॉट्सअपवर मेसेज येत होता बघा की जीन्स पॅन्ट याची, शर्ट त्या भरायचा आणि मग त्याला मात्र जीएसटी देशात सुविधा चांगल्या पाहिजे. वाचला ना सगळ्यांच्या व्हॉट्सअपवर आलेला? सगळ्या मुलांमध्ये तो फिरत होता की आम्ही भारतात तयार होणारा काही वापरणार नाही, पण आम्ही मागणी मात्र सगळी करणार. तर मी जर या भारताचा नागरिक आहे तर मी टॅक्स भरणार नाही, माझी भूमिका चांगली का? आणि मी माझ्या देशातल्या माझ्या भाऊ, माझ्या वडिलांनी किंवा आमच्या लोकलला तयार होणाऱ्या वस्तू सोडून मी स्वस्तात मिळतात म्हणून बाहेरच्या घेतात, तर त्याचा अर्थ का? देशाविषयीचा स्वाभिमान हा मनात 100% पाहिजे. त्याच्या मनात देशाविषयीचा स्वाभिमान नाही, त्याचा देश मोठा होतो. देश मोठा झाला नाही तो
तो मोठा होण्याचा प्रश्न शिकवतात. आणि म्हणून देशाविषयीच्या स्वाभिमानासाठी एखादी गोष्ट आपल्याला स्वस्त मिळत असते. एकतर ती वस्तू घेताना आपल्याला हे माहित नसतं. मी बल्ब घ्यायला गेलो, मला कळलं पाहिजे ना बल्ब. मी खेळणं घ्यायला गेलो, मला त्या खेळण्याचं कळलं पाहिजे, म्हणजे टेक्निक कळलं पाहिजे. खूप वेळा स्वस्त हा मुलामा असतो, फसवेगिरी असते. 100 माना की ती फसवेगिरी नाही, चांगली वस्तू ती माझ्या देशात तयार होती. फॉर टॉईज या बजेटमध्ये ॲलोकेशन आहे. मी खेळणं तयार करणं असं करणारा कोणी असेल त्याला ॲलोकेशन या बजेट असा विशेष शिल्लक राहिला नाही की तुम्हाला बजेटमध्ये ॲलोकेशन. हा दुसरा विषय. मी टॅक्स भरणार नाही. मला सांगा सरकारचं इन्फॉर्मेशन हे 2 लाख कोटी रुपये एका अर्थानं दर महिन्याला सरकारला मिळतात. तुम्ही आता आकडे 50 कोटी 50 कोटी आणि आत्ताचे 22-24 कोटी रुपये जर जीएसटी मिळणार असतं आणि आम्ही ते पाहणार. बरं, पुन्हा जीएसटी एका अर्थानं तुमच्या खिशातून जातो या शब्दाचा अर्थ पुन्हा नीट लक्षात घ्या. तुम्हाला काहीतरी मिळत आहे. मी फ्रीज घेतला, 40,000 रुपये त्याच्या किमतीचे मी पेजेस ऑफिशियल मी 40,000 देणारच आहे. मग मला त्या फ्रीज पासून मिळणारा जो काही उपभोग आहे त्याच्यासाठी मी जीएसटी देणार नाही. ही भूमिका बरोबर. टॅक्स हा दिला पाहिजे देश मोठा होण्याचा. माय कंट्री इज बिग बिकॉज माय कंट्री हॅज एक्सलेंट रोड्स. ते कशी काय बांधलं नव्हतं आणि ते कोण बांधलं आणि त्याला पैसा कोण आहे ते लक्षात घ्या. आपल्याला सगळ्यांना माहित असलेलं एक घरगुती वाक्य, जगात सगळे सोंग करता येतात, पैशाचं नाही करत. देश तरी पैशाचं सोंग कसं करायचं पडून राहील. एक साधा विचार करा तुम्ही. इतके पैसे मिळत नव्हते, इतके पैसे आणि मिळत होते तर चांगल्या कारणासाठी खर्च होता. म्हणून पैसा कर देणे माझी जबाबदारी आणि ती नैतिक, ती कायदेशीर तर आहेच, पण ती नैतिक आहे. मी देतो त्यातून 4 गोष्टी निर्माण होतात ना. त्या निर्माण होताना 4 जणांच्या हातात पैसे जातात. लक्षात हे समजून घेण्यासाठी रस्ता तयार होतो तेव्हा फंड एकाच आहे. कराच्या रूपाने मिळणारा पैसा तिथे गेला. पण रस्ता तयार करताना अनेक स्किल लेबर आहे, अनेक अनस्किल्ड आहे, अनेक इंजिनियर्स आहे, टेक्नॉलॉजी आहे, वेगवेगळी मशिनरी आहे. ती मशिनरी मॅन्युफॅक्चर होते म्हणजे मॅन्युफॅक्चरिंगचे कारखाने हे तयार होतात. मग अशी स्थिती जर असेल रस्ता तयार होण्याची तर रस्ता तयार होण्या रस्त्याचं ते उदाहरण आहे की मी माझ्याकडे केलं पाहिजे. आम्हाला चांगले हॉस्पिटल पाहिजे, सरकारी पाहिजे, कमी पैशात ट्रीटमेंट मिळणारी पाहिजे. हे कसं काय मी काहीच करणार नाही. केनडीचं एक वाक्य सांगतो, डू नॉट आस्क मी व्हॉट कंट्री हॅज गिव्हन यू, टेल मी for what you are prepared to give to the country. या वाक्यात सगळा आहे. धन्यवाद सर. आपण खूपच छान पद्धतीने सोप्या पद्धतीने आम्हा सगळ्यांना बजेट समजून सांगितले आणि एक संदेश दिलाय की आम्ही भारताचे नागरिक आहोत, आम्ही शिकलेले बदललो आहोत. त्याच्यामुळे आम्ही याच्यानंतरचे सगळे व्यवहार डिजिटल करू, बरोबर ना? कॅश करणार नाही. त्यानंतर कोणताही जीएसटी आम्हाला सरकारने भरावा लागणार असेल तर तो आम्ही न चुकवता भरू आणि या देशाचा जीडीपी वाढवण्यासाठी आम्हा प्रत्येकाला काम करत राहिलं पाहिजे, उद्योग केला पाहिजे. याच्या योजनांचा लाभ घेऊन मी काहीतरी उत्पादन करीन, मी काहीतरी निर्माण करीन, मी कोणाला तरी रोजगार देईल, हे स्वप्न आपण आज घेऊन जाऊ. बघा विचारायचं पैसे जास्त काय छापत नाही, नोटा छापायचा कारखाना आहे आणि तो छापला तर आपल्याला चालतो का? आपण जर आपल्या नातेवाईक किंवा कोणी असं छोट्या देशांमध्ये जर बाहेर गेलं असेल ना तर आपण तिथे ऐकतो की 2,000 रुपयाला पाण्याची बाटली मिळते. ऐकलं का कोणी? ऐकलंय. 2,000 रुपयाला का मिळते? तर तिथे हे जे नोटा छापणं आहे ते सरकार अमर्यादित नोटा छापतं, त्याला किंमत राहते, बरोबर सर? तर आज सर पुढे सांगतील हेच वाक्य पुढे कंटिन्यू करतो. किंमत राहत नाही त्याच्यामध्ये आणि नोटा छापणं
हा जर जगातला सगळ्यात सोपा मार्ग राहिला असता तर देशामध्ये प्रिंटिंगचा पैसा चालू आहे. अमेरिकेचं नोटा छापण्याचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे. अमेरिकेचं कर्जाचं प्रमाण जगामध्ये सगळ्यात जास्त. मगाशी सांगितलं 120% लोन इन अमेरिका विच इज डेंजरस फॉर अमेरिका. माझं विधानाचा तुम्ही लक्षात ठेवा. आणि त्या 5 वर्षाच्या कालखंडात अमेरिकेने स्वतःचा सुधारणा केली नाही. तर हे पद्धती कसं बदलतं? नोटा छापल्या गेल्या की नोटाच देतात. नोटा आल्या की माझ्या हातात नोटा येतात आणि माझ्या हातात आलेल्या नोटांना कोणती तरी वाट असते. ती चांगली असते, वाईट असते, नैतिक असते, अनैतिक असते, गरजेची असते, चैनीची असते. हा एक. आणि दुसरा वस्तू मिळायला लागल्या की त्या महाग होत जातात. मग आपल्याला असं वाटलं कारण त्याला असं पैसा आहे ना, डिमांड आहे, वाढवा किमती. मग आपण दुसऱ्या बाजूला काय म्हणू? महागाई फारच वाढत चालली आहे, देशात काहीच लक्ष. एक लक्षात ठेवा, आर्थिक तंत्रामध्ये कोणतीही गोष्ट ही जुधारी शस्त्र असते. म्हणून मगाशी छत्रपतींचा उल्लेख झाला, त्याचाच एक उल्लेख करतो. प्रत्येक वेळा तलवार बाहेर काढून लढाई करायची नसते. हो, 5 जणांचे बक्षीस राहिले. त्यांनी प्रश्न विचारले होते, त्यांनी बक्षीस केले आहोत. प्रश्न विचार. दुसरं सेशन सुरू करायचंय, पोलिसांचं ट्रेनिंग आलेले आहे आणि आता सरांचा महत्वाचा विषय तो संपलेला आहे. आज काही नवीन शिकायला मिळालं? अतिशय महत्वाचा आणि गंभीर विषय समजून घेण्यासाठी माणसाला खूप एकाग्र बसावं लागतंय. आपण वाचलं तरी आपल्याला कळत नाही. म्हणजे सरांनी सांगितलं की गुगलवर पेपरला वाचा, पण वाचल्यावर ते समजेलच असेल तर तो आज पाठक साहेबांनी आपल्याला अतिशय साध्या सोप्या भाषेमध्ये बजेट काय असतं, त्याची संकल्पना काय, तुझ्या बजेटला काय म्हणायचं किंवा कशासाठी बजेट केलं जातं, कुठल्या वर्षासाठी, आर्थिक वर्ष कशाला म्हणतात, आपलं कॅलेंडर इयर कशाला म्हणतात, त्या गोष्टींची आपल्याला माहिती होती. परंतु मुळापर्यंत जाऊन आज आपल्याला सखोल अशी माहिती सरांनी उपलब्ध करून दिली. महाविद्यालयाच्या वतीने आपण त्यांचं हार्दिक आभार व्यक्त करूया. संभाजीनगर शहरामध्ये ज्यांनी निर्माण केली, जे राबवत आहेत, खरं तर ते आमचे सुरुवातीपासूनचे मार्गदर्शक आहेत आणि ते वेगवेगळ्या संकल्पना राबवतात. ही संकल्पना एक पार्ट आहे, जलदूत ही संकल्पना त्यांची मोठी आहे. शहरामध्ये खूप 12 महिने तुम्हाला जुन्या काळातील त्या विहिरी होत्या आणि त्या सगळ्या ओस पडलेल्या होत्या, त्याच्यामध्ये कचरा आणून टाकायचा. या 12वाचं पुनर्जन्म म्हणता येईल त्याला आपल्याला. म्हणजे साहेबांनी मोठ्या शहरातले जेवढे 12 असतील तेवढ्या 12वांचा गाळ काढला, उपस्थित त्यामध्ये आज पाणी आहे. एवढंच नाही तर बंधारे, छोटे छोटे बंधारे निर्माण केले, विद्यापीठ परिसरामध्ये निर्माण केले, जिल्ह्यामध्ये खूप बंधारे निर्माण केले. म्हणजे त्यांचं एक वेगळं वैशिष्ट्य असं आहे की मी अध्यक्ष आहे, फक्त माझं ऑफिसमध्ये बसूनच काम आहे असं मुळीच नाही. तर आपण समाजासाठी काय करतो, समाजाला काय फायदा होईल, विद्यार्थ्यांना काय फायदा होईल, ही सतत भूमिका असते. ते आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषदेचे सदस्य होते. त्यावेळेस त्यांनी 5 वर्ष अतिशय चांगलं काम केलं. अनेक संस्थांना मदत केली, अनेक कॉलेजला मदत केली, परीक्षा पद्धतीमध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला. एवढंच नाही तर कमिट्या कॉलेजला जात होत्या, त्या कमिट्या कॉलेजमध्ये गेल्यानंतर त्यांचे आर्थिक व्यवहार वगैरे होत होते, हे बंद केलं. तर कमिट्या नंतरच्या काळात त्यांनी असं प्रयोग केला की कमिटी नाही पाठवली तरी चालते ना, तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरा आणि ऑनलाईन माहिती आमच्याकडे सबमिट करा. म्हणजे कॉलेजला डेव्हलप जर करायचं असेल तर त्यांना आपण मदत केली पाहिजे, ही भूमिका त्यांनी त्या काळामध्ये निर्माण केली. एवढंच नाही तर विद्यापीठ परिसरामध्ये कधीही दिसले नाही 5 वर्ष. मी व्यवस्थापन परिषदेचा सदस्य आहे, मी विद्यापीठामध्ये बोलतोय.
उभं राहिलं म्हणजे तो अधिकारी जेव्हा आपण परिषद सदस्य गेले की अधिकाऱ्यांना उभंच राहावं लागतं. तर ते कधीच त्यांनी आविर्भाव दाखवला नाही. असे आमचे मार्गदर्शक आदरणीय किशोरदादा शितोळे यांनी हा अतिशय महत्वाचा उपक्रम या शहरामध्ये सुरू केला आणि त्यातल्या त्यात आवर्जून आपलं हक्काचं कॉलेज आहे, या कॉलेजमध्ये आपण हा उपक्रम द्यायला पाहिजे. त्या विद्यार्थ्यांना या आर्थिक बजेटची माहिती झाली पाहिजे, यांच्या संकल्पना क्लिअर झाल्या पाहिजेत. आर्थिक बजेट म्हणलं तर शक्यतो हा विषय अर्थशास्त्राशी संबंधित, परंतु आपण पैसा खर्च करतोच ना, जसं साहेबांनी सांगितलं की पैसा येतो आणि जातो. हे बजेट आपल्या प्रत्येकाला कळालं पाहिजे. तुम्ही उद्याचे सुजाण नागरिक या दृष्टिकोनातून साहेबांनी आपल्या विद्यार्थ्यांसाठी हा प्रोग्राम अरेंज केला. त्याबद्दल निवृत्ती बँकेचे मी आपल्या महाविद्यालयाच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करतो. त्यांचे आणि त्यांच्या सर्व टीमचे मी बँकेच्या आमच्या शाळेच्या वतीने महाविद्यालयाच्या वतीने आभार व्यक्त करतो. आणि तुम्हाला सांगतो, आपल्या परिसरातली जी झाडं आहेत, बाजूची नारळाची झाडं वगैरे जी वाढलेली दिसत आहेत, ती सगळी झाडं साहेबांनी लावली. आणि बँक म्हटलं, सरांनी सांगितलं की आमची बँक तुम्हाला पाहिजे असं जोडतो, तुम्ही सरांकडे जाऊ शकता. शिव पण आहे, अध्यक्ष पण येते चांगल्या कामासाठी. उगाच पर्सनल लोन घ्यायला काहीतरी करावं तसं नाही. तर महाविद्यालयाला देखील बँकेला खूप मदत केलेली आहे. हेही आम्हाला सांगितलं पाहिजे की बँक जे प्रामाणिकपणे काम करतात त्यांच्या पाठीशी सतत उभी असते. सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. आणि पाच आहे प्रश्न विचारणारे यानंतर लगेच प्रशिक्षणाचा कार्यक्रम आहे.